बाजूने होतो. हो पूर्ण जवळजवळ 300-350 मीटरचा आहे. पूर्वी एम्बॅकमेंट झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आपल्याला काय फार मोठं काम नाही त्याच्यात. फक्त काय होईल की हे 50 मीटर आता नवीन भराव करतो म्हणून तेवढं सीसी करायचं नाही, इथपर्यंत नेऊन सोडायचं आणि मग डब्ल्यूनी करून आपण गाड्या चालू करून द्यायच्या. पुढल्या वर्षी तेवढं काढून आपण करायचं. तिकडचं त्यांना आता काय झालं की तिकडचं ते परवा रात्री खूप हे केलं चाललं होतं. मग आम्ही त्या दिवशी रात्री 5:30ला आलो, त्यांना समजवलं की तेवढं आम्हाला करू द्या म्हणून. तर त्यांना तेवढं तिकडचा भरावा करून घेतो म्हणजे आपण एक चांगलं प्रोग्राम झाला. और ये तब तक नहीं रहेगा. मी करून जाऊ. आपण बघतो की पावसाळ्याला साधारणतः 1 महिना बाकी आहे आणि भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या बाबतीत प्रचंड तक्रारी ह्या जनतेकडून आलेल्या आहेत, होत आहेत. बरेचसे ॲक्सिडेंटसुद्धा खराब रस्ते असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे बळीसुद्धा गेलेले आहेत. मागील काही काळामध्ये या निमित्ताने आम्ही आढावा बैठकसुद्धा घेतली होती, परंतु आज मुद्दाम पावसाळा अगोदरची पूर्वतयारी बघण्यासाठी आज विशेष असं पाहणी दौरा हा मनोर वाडा भिवंडी या रस्त्याचा आज आम्ही करतोय. यासोबत PWDचे अधिकारी, जी कंपनी आहे ती कंपनीचे अधिकारी, जी लायझनिंग ऑथॉरिटी आहे लायझनिंग ऑथॉरिटीचे अधिकारी आणि आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या समवेत आज हा पाणी दौरा करतोय. साधारणतः मनोर ते वाडा हा जो 23 किलोमीटरचा रस्ता आहे त्याने साधारणतः एक 12 ते 13 किलोमीटर वन साईड लेन या एंडिंगपर्यंत ते आपल्याला देणार आहेत. त्याचबरोबर या भागातले खड्डे जे आहेत ते खड्डेसुद्धा भरण्याची सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि जिथे ब्लॅक स्पॉट्स आहेत म्हणजे वारंवार अपघात होत आहेत ते ब्लॅक स्पॉटसुद्धा राहू नये यासाठी सुद्धा